कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो हॅलो बहिणी, अगं ॲक्च्युली मी ताई आणि आई गौतमच्या फॅमिली सोबत पूजेसाठी मंदिरात आलो आणि मी आता जस्ट तुला आणि विक्रांतला पण ह्याच मंदिरात बघितलं। हे बघ, तू प्लीज विक्रांतला इथून घेऊन जा, आणि जर ताई गौतम आणि विक्रांत तिघही एकमेकांसमोर आले ना तर खूप गोंधळ होईल, आणि त्यात वेदांत पण इथेच आहे। हे बघ, तू प्लीज त्याला इथून कसंही करून घेऊन जा, प्लीज। हो ठीक आहे, चालेल, मी निघते। आपण ऑफिसला नाही जमलं तर बाहेर भेटू, ठीक आहे? बाय। ओके। काय ग, काय झालं? काही नाही, अरे ऑफिसमधून फोन होता। आपण निघायचं का? दादा पण वाट बघत असेल ना, माझी मीटिंग पण आहे। चल। ओके। आरती, बरं झालं तुम्ही तिघं पूजेला आलात। हे, आईला खूप बरं वाटेल। आद्या चल अरे दादा, चल। सॉरी आरती, सॉरी, माझ्यामुळे तुला, आय मीन तुम्हाला खूप त्रास झाला। मी असा वेडेपणा करायला नको होता, चुकलंच माझं। मी असं करायला नको होतं, चूक झाली का माझ्याकडनं, खरंच। आता कसे आहात तुम्ही? म्हणजे तुमची तब्येत वगैरे? छान। हे काय आहे ना तुझ्या समोर उभा, आरती, आय प्रॉमिस मी परत असा वेडेपणा नाही करणार। खरं तर मी तुम्हाला कुठलीही होप दिली नव्हती। मान्य आहे, तू मला कुठलीही होप दिली नव्हतीस,
ब्रदर तूच मला सतत सांगत होतीस, पण आरती माझं मन आहे ना हे, आरती ह्या सगळ्यात तुझा काहीच दोष नाहीये. सगळा दोष माझा आहे, सगळी चूक माझी आहे आरती. माझीच समजण्यात गल्लत झाली. आरती खरं तर खूप काही सांगायचं आहे ग तुला, पण आता वेळ नाहीये. पण तुला कधीही काही लागलं तर फील फ्री टू कनेक्ट विथ मी. संकोच करू नकोस. आरती, माझा दादा, त्याचं खूप प्रेम आहे का माझ्यावर. खूप काळजी आहे त्याला माझी. त्यामुळे तो तुला काही बोलला असेल, तुला किंवा तुझ्या बहिणीला त्याने दुखावलं असेल तर त्याच्या वतीने मी माफी मागतो. कसं आहे ना आरती, जशा तुम्ही दोघे आहात तसे आम्ही दोघे. आणि एनिवे, ऑल द बेस्ट फॉर युअर मॅरेज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.